श्रोते हो नमस्ते. आपल्या सर्वांना शुभ दिवस. श्रोते हो, भूतकाळात घडून गेलेल्या गोष्टीबद्दल आपण खूप विचार करत असतो आणि त्यामुळे आपण पार खचून जातो. पण श्रोते हो, आपल्याला एक लक्षात घ्यायला हवंय की आपला भूतकाळ घडून गेलाय. ज्या गोष्टी होऊन जायच्या आहेत ना, त्या सुद्धा गोष्टी होऊन गेलेत. भविष्य काय येणार आहे अजून तो आलेला नाही, तरी पण आपण या दोन काळांचाच विचार करत असतोय आणि आपला वर्तमान काळ हा मात्र आपण फुकट दडवत असतोय. खरं तर श्रोते हो, आपण वर्तमान काळाचा विचार केला पाहिजे आणि या सध्या परिस्थितीमध्ये आपल्याला नेमकं काय करायला हवंय याचा विचार करायला हवंय. आणि तरच आपण आपल्या आयुष्याचा मनसोक्त आनंद आपण घेऊ शकतोय आणि आनंदानं जगू शकतोय. आणि तेव्हाच आपल्या जीवनाचं सार्थक होणार आहे. नक्की विचार करा. चला, आजही आपल्यासाठी सुंदर विचारांची ही शिदोरी, ही मालिका अशीच पुढे घेऊन आलोय. चला करूया सुरुवात सुंदर विचारांना, सुंदर सुविचारांना. सांगणारे खूप असतात, ऐकणारा हुशार पाहिजे. माणसाची सवयच अशी, जो उपयोगाला येईल त्याला धरून चालायचं आणि ज्याची गरज संपली त्याला सोडून द्यायचं. मोठेपणा हा मनाचा असावा, दाखवण्याचा नसावा. तोंडावर बोलणारी व्यक्ती ही सर्वांना तापट आणि आगाऊ वाटते. खरं तर त्या व्यक्तीचं मन साफ असतं. मनाला न पटणाऱ्या गोष्टी ती फक्त बोलून दाखवत असते. संगतीमध्ये शुद्ध विचार आणि पंक्तीमध्ये शुद्ध आहार नसेल तर दोन्हीचा त्याग केलेलाच शहाणपणा ठरत असतो. प्रेम नसतं कधी लपवण्यासाठी, प्रेम असतं वेळ काळाचं भान ठेवण्यासाठी. प्रेम नसतं फक्त जीवन जगण्यासाठी, ते असतं एकमेकांना प्रत्येक वळणावर साथ देण्यासाठी. गरीब व्यक्ती जमिनीवर बसला तर ती त्याची अवकात म्हटली जाते आणि श्रीमंत व्यक्ती जमिनीवर बसला तर तो त्याचा मोठेपणा मानला जातो. स्वतःचीही काही तत्व असावीत आणि त्या तत्वाशी स्वतः प्रामाणिक असावं. 4 दिवस वाईट आलं म्हणून खचून जाऊ नका, कारण या वाईट दिवसामध्येच तुमचे चांगले दिवस लपलेले असतात. माणसाची किंमत कधीच वेळ आधी समजत नाही. त्याची किंमत एकतर वेळ आल्यावर समजते, नाही तर वेळ निघून गेल्यावर समजते. काटा जरी काट्यासारखा वागला तरी फुलांना आपलं फुलणं सोडायचं नसतं. सगळी परिस्थिती नीट समजून घेतल्याशिवाय कुणाबद्दलही वाईट मत करून घेऊ नका. दुसऱ्याचं मत आपल्याला मान्य नाही याचा अर्थ आपण प्रत्येक वेळी बरोबरच आहोत असं होत नाही. कमी वयात दुःख बघितलं की माणूस कमी वेळात मोठा होतो. ढीगभर पैसा जवळ असला म्हणजे माणूस खाऊन पिऊन सुखी समाधानी होतो असं नाही. त्या ढीगभर पैशासोबत आभाळभर चांगलं मन हे सुद्धा असायला हवं, जे मन दुसऱ्यांच्या दुःखामध्ये क्षणभरासाठी तरी धडकलं पाहिजे. आपल्याच माणसांना आपली प्रगती बघवत नाही. आपला स्पष्ट स्वभाव हा समोरच्याला खटखत असेल तर ती त्याची समस्या आहे. आपण फक्त आरशाप्रमाणे राहायचं. काळजी तर त्याने करायची ज्यांचा मुखवटा नकली आहे.
स्वाभिमान विकून मोठं होण्यापेक्षा अभिमान बाळगून लहान राहिलेलं कधीही चांगलं. 100 पुस्तकं जी अक्कल देणार नाहीत तेवढी अक्कल आयुष्यात एक चुकीचा माणूस देऊन जातो. जगण्याची एक सोपी पद्धत आहे. जिथं त्रास होतोय तिथं स्मित हास्य देऊन ते दुर्लक्ष करा. बायको दिसायला सुंदर असण्यापेक्षा संघर्षाच्या काळात साथ देणारी असली पाहिजे. संवाद टाळून आयुष्यातलं प्रश्न नाही सुटत, उलट ते वाढत जातात. खंत या गोष्टीची असते की गुंता करणारे आणि प्रश्न निर्माण करणारे देखील आपलेच असतात. आम्ही जाऊन येतो हे सांगण्यासाठी घरात मागं कुणीतरी असणं, यात केवढा आनंद आणि आधाराची भावना असते. भांडणं होतात, दुरावा येतो, मतभेद होतात, राग येतो, पण हे सगळं विरघळतं जर प्रेम पक्क असेल तर. आजच्या काळात 4 गोष्टी कधीही बदलू शकतात: माणूस, विचार, निर्णय आणि वेळ. जशी मनाची भावना ही मनालाच कळते, तशी मैत्रीची भावना ही मैत्रीलाच कळते. दाटलेलं ढग हे सहज मोकळे होऊ शकतात, पण दाटलेलं मन हे सहजासहजी मोकळं होत नाही. काही नाती ही आपल्यासाठी बनलेलीच नसतात. उगाच आपण त्या नात्याला आपलं बनवण्यासाठी हट्ट धरत असतो. एक स्त्री सहज कोणालाही मना जागा देत नाही, आणि जर तिनं तिच्या हृदयात एखाद्याला जागा दिली तर ती इतका जीव लावेल की याचा अंदाज या जगातील कोणताच पुरुष लावू शकत नाही. तुम्ही उंच शिखरावर जरूर चढा, पण जगानं तुमच्याकडे पाहावं म्हणून नव्हे, तर त्या शिखरावरून तुम्हाला जग पाहता यावं म्हणून. सर्व सहज मिळेल इतकं आयुष्य सोपं नसतं.